युवराज अकॅडमी 24 या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। आधुनिक भारताचा इतिहास नमुना प्रश्नपत्रिका 2 आपण या ठिकाणी पाहणार आहोत। यामध्ये आपण एकूण 50 प्रश्न पाहणार आहोत। एकूण किती 50 प्रश्न पाहणार आहोत। या अगोदरचा भाग सुद्धा आपला झालेला आहे, त्यामध्ये आपण एकूण 100 क्वेश्चन घेतलेले आहेत। तर त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे। याच्या नंतर आज जी काय राज्यघटना आहे त्यावर सुद्धा आपण 100 क्वेश्चन घेतलेले आहेत, त्याची सुद्धा लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे। ते सुद्धा तुम्ही प्रश्न पाहिले नसतील तर पाहून घ्या। तर पहा, आपण 24 आणि 31 ऑक्टोबरला जे काही परीक्षा होणार आहे त्या दृष्टिकोनातून आपण या ठिकाणी प्रश्न पाहणार आहोत, जेणेकरून आगामी परीक्षेमध्ये तुम्हाला नक्की त्याचा फायदा होईल। पहिला प्रश्न पहा, राष्ट्रीय सभेच्या खालीलपैकी कोणत्या कालखंडास मवाळ युग असे म्हणतात? तर राष्ट्रीय सभेच्या जो काही 1885 ते 1905 चा जो काही कालावधी याला मवाळ कालखंड असे म्हणतात। 1885 ते 1905 हा मवाळ कालखंड म्हणून ओळखला जातो आणि 1920 ते 1947 हा गांधी युग म्हणून ओळखला जातो आणि 1905 ते 1920 हा कालावधी जहाल म्हणजेच लोकमान्य टिळक युग म्हणून सुद्धा ओळखला जातो। पुढे पहा, नानासाहेब पेशवे व तात्या टोपे यांच्यातील संबंध कशा प्रकारचे होते? तर नानासाहेब पेशवे व तात्या टोपे यांच्यातील जे काही संबंध आहेत ते प्रधान व लष्कर प्रमुख अशा स्वरूपाचे होते। पुढे पहा, खालीलपैकी कोण राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनास उपस्थित नव्हते? तर महात्मा गांधी राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनास उपस्थित नव्हते। महात्मा गांधी। पुढे पहा, भारतात स्वातंत्र्य मिळाले त्यावेळी राष्ट्रीय सभेचे अध्यक्ष कोण होते? तर भारताला स्वातंत्र्य मिळाले त्यावेळेस राष्ट्रीय सभेचे जे काय अध्यक्ष होते कोण होते? सुचेता कृपालानी। ऑप्शन क्रमांक 4 सुचेता कृपालानी होत्या। पंडित जवाहरलाल नेहरू पहिले पंतप्रधान होते। मौलाना अब्दुल कलाम आझाद हे पहिले शिक्षण मंत्री होते। आणि भारताला स्वातंत्र्य मिळाले त्यावेळेस इंग्लंडचे पंतप्रधान कोण होते? तर क्लायमेट ॲटली होते। कोण होते? क्लायमेट ॲटली होते। पुढे पहा, खालीलपैकी कोणत्या भारतीय विचारवंताचा मृत्यू इंग्लंडमधील ब्रिस्टॉल येथे झालेला आहे? तर पहा, राजा राममोहन राय यांचा मृत्यू 1833 मध्ये इंग्लंडमधील ब्रिस्टॉल या शहरामध्ये झाले। राजा राममोहन राय हे भारताचे पहिले समाजसुधारक म्हणून ओळखले जातात। राजा राममोहन राय। राजा राममोहन रायच्या बाबतीत दोन गोष्टी लक्षात ठेवा। राजा राममोहन राय यांनी 1828 मध्ये यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना केली। राजा राममोहन राय यांनी 1828 मध्ये ब्राह्मो समाजाची स्थापना केली व 1829 मध्ये सती प्रतिबंध कायदा पास करून घेतला। तो कोणाकडून? विल्यम बेंटिंग यांच्याकडून पास करून घेतलेला आहे सती प्रतिबंध कायदा। हा दोन मुद्दे तुम्हाला लक्षात ठेवायचे। आणि संवाद कैमुंदी हे यांचं काय? कादंबरी। संवाद कैमुंदी यांची कादंबरी राजा राममोहन राय यांची। पुढे पहा, 1942च्या चलेजाव आंदोलनाचा ठराव राष्ट्रीय सभेच्या कोणत्या अधिवेशनास पास झाला? तर 1942च्या चलेजाव ठरावाचा जो आंदोलनाचा जो काही ठराव आहे तो राष्ट्रीय सभेच्या मुंबई अधिवेशनामध्ये पास झाला। कुठ्या? मुंबई अधिवेशनामध्ये पास झाला। आणि 1942 मध्ये जे काही चलेजाव आंदोलन झालं यामध्ये महात्मा गांधी यांनी करा किंवा मरा हा नारा भारतीय जनतेला दिला होता। पुढे पहा, 1920 नंतर भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे नेतृत्व कोणी केले? तर 1920 नंतर भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे नेतृत्व हे महात्मा गांधी यांनी केले। कारण पहा, 1920 मध्ये लोकमान्य टिळक यांचा मृत्यू झाला, त्याच्यानंतर राष्ट्रीय सभेचे जे काही नेतृत्व आहे ते महात्मा गांधी यांच्याकडे असतं। म्हणजे पहा, लोकमान्य टिळक यांचा मृत्यू झाल्याच्या नंतर त्याचं नेतृत्व महात्मा गांधी यांच्याकडे आलेलं आहे। हा मुद्दा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे। पुढे पहा, 8 नंबरचा प्रश्न पहा, राष्ट्रीय सभेचे दुसरे अधिवेशन कोठे भरले होते? तर राष्ट्रीय सभेचे जे काही दुसरे अधिवेशन आहे ते भरलं होतं पहा कोलकाता या ठिकाणी 1886 मध्ये। 1886 मध्ये राष्ट्रीय सभेचं दुसरं अधिवेशन कोलकाता या ठिकाणी भरलं होतं। त्याचे अध्यक्ष दादाभाई नौरोजी होते आणि पहिलं अधिवेशन हे मुंबई या ठिकाणी भरलं होतं। त्याचे अध्यक्ष कोण होते? व्यामेशचंद्र बॅनर्जी हे राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष व्यामेशचंद्र बॅनर्जी होते आणि दुसऱ्या अधिवेशनाचे अध्यक्ष दादाभाई नौरोजी होते। कोलकाता या ठिकाणी झालं होतं। तर तिसऱ्या अधिवेशनाचे जे काही अध्यक्ष होते ते कोण होते? तर त्याचं तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये उत्तर सांगायचे। पहिले मुस्लिम राष्ट्राध्यक्ष होते। लक्षात ठेवा, ते पहिले मुस्लिम अध्यक्ष होते ज्यांनी राष्ट्रीय सभेचं पहिलं अधिवेशन भूषविलेलं आहे। हा मुद्दा तुम्हाला लक्षात ठेवायचा। हा प्रश्न विचारलेला आहे की राष्ट्रीय सभेचे पहिले मुस्लिम अध्यक्ष कोण होते ज्यांनी की अधिवेशनाचं अध्यक्षपद भूषविलं होतं? तर ते कोण होते? तिसऱ्या अधिवेशनामध्ये भूषविलं होतं। तर त्याचं उत्तर तुम्हाला जर द्यायचं असेल तर त्याचं उत्तर असणार आहे, त्याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगायचं आहे। पुढे पहा, आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचा मृत्यू कोठे झाला? आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचा मृत्यू कोठे झाला?
तर पहा येडनच्या तुरुंगामध्ये आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचा मृत्यू झाला. येडन पहा, येडन कुठे आता सध्या म्यानमार देशामध्ये, म्यानमार म्हणजेच ब्रह्मदेश. कारण पहा 1935 मध्ये भारतापासून ब्रह्मदेश वेगळा झालेला आहे. पुढे पहा 1930 मध्ये महाराष्ट्रातून लष्करी कायदा कोठे लागू झाला होता, तर 1930 मध्ये महाराष्ट्रातून लष्करी जो काही कायदा आहे तो सोलापूर या शहरामध्ये लागू झाला. कुठे? सोलापूर या शहरामध्ये लागू झाला. वरिष्ठ लिपिक जालना जिल्हा परिषदेमध्ये विचारलेला प्रश्न आहे. पुढे पहा इसवी सन 1932 मध्ये रिकाम जागा या तरुणांनी पदवीदान समारंभात बंगालच्या गव्हर्नरवर गोळ्या झाडल्या. तर 1932 मध्ये वीणा दास या तरुणींनी पदवीदान समारंभात बंगालचा जो काही गव्हर्नर होता त्याच्यावर गोळ्या झाडलेल्या वीणा दास यांनी. पुढे पहा सायमन कमिशन केव्हा भारतात आले, तर सायमन कमिशन 1928 मध्ये भारतात आले होते. सायमन कमिशन 1928 मध्ये भारतात आले होते. आणि सायमन कमिशनविषयी एक गोष्ट लक्षात ठेवा, सायमन कमिशनमध्ये एकूण 7 सदस्य होते. किती? एकूण 7 सदस्य होते. आणि सायमन कमिशनवर भारतीय जनतेने बहिष्कार टाकलेला आहे. कारण पहा सायमन कमिशनमध्ये एकही भारतीय नसल्यामुळे यामध्ये बहिष्कार टाकण्यात आलेला होता आणि गो बॅकचे नारे देण्यात आलेले होते. सायमन गो बॅक. पुढे पहा राष्ट्रीय सभेच्या कोणत्या कालखंडास गांधी युग म्हटले जाते, तर राष्ट्रीय सभेचे 1920 ते 1947 म्हणजे भारत स्वतंत्र होईपर्यंत, म्हणजे लोकमान्य टिळकांचा मृत्यू झाल्याच्या नंतर तर भारत स्वतंत्र होईपर्यंत त्याला गांधी युग असे म्हणतात. पुढे पहा 1946च्या हंगामी सरकारचे पंतप्रधान कोण होते, तर 1946च्या हंगामी सरकारचे जे काही पंतप्रधान होते ते होते पंडित जवाहरलाल नेहरू. कोण होते? पंडित जवाहरलाल नेहरू. महत्त्वाचा प्रश्न आहे हंगामी सरकारचे पंतप्रधान. 1857चा उठाव मोडून काढण्याचे श्रेय कोणास द्यावयास हवे, तर 1857चा जो काही उठाव आहे तो मोडून काढण्याचं कार्य कोणी केलं, तर लॉर्ड कॅनिंग यांनी केलं. कोणी? लॉर्ड कॅनिंग यांनी केलेलं आहे. ऑप्शन क्रमांक 3 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. आता पुढचे प्रश्न पाहूयात. स्वराज्य हे राष्ट्रीय सभेचे ध्येय असल्याचे सर्वप्रथम कोणत्या अधिवेशनात जाहीर केले होते? स्वराज्य हे राष्ट्रीय सभेचे ध्येय असल्याचे सर्वप्रथम कुठल्या अधिवेशनात जाहीर केले होते, तर ते केलं होतं ऑप्शन क्रमांक 3 कोलकाता अधिवेशनामध्ये. 1906 मध्ये जे काही कोलकाता अधिवेशन भरलं होतं त्या अधिवेशनामध्ये ते केलेलं आहे. पुढे पहा इंग्लंडमध्ये बॉम्ब बनविण्याची विद्या कोणी हस्तगत केली होती, तर इंग्लंडमध्ये बॉम्ब बनविण्याची जे काही विद्या हस्तगत केली होती जितीन दास व सेनापती बापट यांनी. जितीन दास व सेनापती बापट यांनी ती विद्या हस्तगत केली होती. पुढे पहा मायकल ओडरवायरची हत्या कोणी केली? मायकल ओडरवायरची हत्या कोणी केली? खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. तर मायकल ओडरवायरची जी काय हत्या आहे ती उधम सिंग यांनी केली. कोणी? उधम सिंग यांनी केलेली आहे. लखनौ करार कोणत्या साली झाला? लखनौ करार कोणत्या साली झाला, तर लखनौ करार हा 1916 मध्ये झाला होता. लखनौ करार हा 1916 मध्ये झाला होता. याची विशेषता अशी की लखनौ करारामध्ये हिंदू मुस्लिम ऐक्य घडून आलेलं होतं आणि याचे अध्यक्ष कोण होते, तर अंबिकाचरम मुजुमदार हे अध्यक्ष होते. लखनौ कराराची विशेषता लक्षात ठेवा, याचा अध्यक्ष अंबिकाचरम मुजुमदार होते आणि लखनौ करारामध्ये हिंदू मुस्लिम ऐक्य घडून आलेलं होतं. संमती वयाच्या कायद्यासाठी मुंबई प्रांतातून जोरदार प्रयत्न खालीलपैकी कोणी केले, तर संमती वयाच्या कायद्यासाठी मुंबई प्रांतातून पहा बेहरामजी मलमारी यांनी प्रयत्न केलेले. कोणी? बेहरामजी मलमारी यांनी प्रयत्न केलेले. संमती वय म्हणजे काय? लग्नाचं वय ठरविण्यासाठी. पूर्वी पहा बालवयातच लग्न होत होते, तर त्या ठिकाणी याचं कार्य कोण केले, तर बेहरामजी मलमारी यांनी केलेलं आहे. पुढे पहा कोणत्या कायद्याने प्रांतात द्विदल राज्य पद्धती सुरू झाली, तर 1919च्या कायद्याने प्रांतामध्ये द्विदल शासन पद्धती सुरू झालेली आहे. खालीलपैकी कोणती जोडी अचूक आहे? नेहरू अहवाल 1928, सायमन कमिशन 1928चा आहे, परंतु या ठिकाणी 1937 दिलं, म्हणजे दुसरी जोडी या ठिकाणी चूक असणार आहे. म्हणजे पहा या ठिकाणी आपल्याला खालीलपैकी कोणती जोडी अचूक म्हणजे बरोबर, अचूक म्हणजे बरोबर या ठिकाणी आपल्याला निवडायचे आहे. तर पहा नेहरू अहवाल 1928 बरोबर आहे. सायमन कमिशन 1928चा आहे, त्यांनी 1937 दिलेले आहे. त्याच्यानंतर पहा पहिली गोलमेज परिषद 1930ची आहे. असहकार चळवळ 1920चा आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर या आपल्या ठिकाणी आपल्याला अचूक म्हणजे बरोबर जोडी ओळखायची आहे. तर नेहरू अहवाल हा 1928चा आहे. कधीचा? 1928चा नेहरू अहवाल आहे. पुढे पहा नेहरू रिपोर्टमध्ये खालीलपैकी कशाची मागणी करण्यात आली होती, तर नेहरू रिपोर्टमध्ये वसाहतीचे स्वराज्य याची मागणी करण्यात आली होती. ऑप्शन क्रमांक 4 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. पुढे पहा 1857च्या उठाव म्हणजे शिपायाचे बंड असे मानणाऱ्या विचारवंतांमध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश होणार नाही? पहा 1857चा उठाव म्हणजे शिपायाचे बंड असे मानणाऱ्या विचारवंतांमध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश होणार नाही, तर विदा सावरकर यांचा समावेश होणार नाही. 1857च्या उठावाला विदा सावरकर यांनी स्वातंत्र्य समर असे म्हटलेलं होतं. पुढे पहा
आर्थिक विकेंद्रीकरणाच्या धोरणाचा जनक म्हणून खालीलपैकी कोणाचा उल्लेख केला जातो? तर आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक म्हणून लॉर्ड मियो यांचा उल्लेख केला जातो. कोणाचा? लॉर्ड मियो यांचा उल्लेख केला जातो. आणि भारताची पहिली जनगणना ही केव्हा झाली? तर ती 1872 मध्ये 1872 मध्ये झालेली आहे आणि ती लॉर्ड मियो यांच्या काळामध्ये झाली. म्हणजे भारतामध्ये जनगणनेची सुरुवात कोणी केली? तर लॉर्ड मियो यांनी केलेली आहे. पुढचा प्रश्न पहा. 1 नोव्हेंबर 1858 रोजी व्हिक्टोरिया राणी जाहीरनामा खालीलपैकी कोणी वाचून दाखविला? 1 नोव्हेंबर 1858 रोजी व्हिक्टोरिया राणीचा जाहीरनामा कोणी वाचून दाखविला? तर तो लॉर्ड कॅनिंग यांनी वाचून दाखवले. काय 1857 मध्ये 1857 मध्ये जो काही उठाव झाला होता, 1857 मध्ये उठाव झाल्याच्या नंतर म्हणजे जे काही कंपनी होती त्याची सर्व सत्ता इंग्लंडच्या हातामध्ये म्हणजे इंग्लंडच्या सरकारच्या हातामध्ये गेली होती. त्यावेळेस 1858 मध्ये दिल्ली दरबार भरून राणी व्हिक्टोरिया यांनी त्यांचा जाहीरनामा प्रसिद्ध केला होता आणि तो कोणी वाचला होता? लॉर्ड कॅनिंग यांनी वाचलेला होता. लॉर्ड कॅनिंग हा भारताचा पहिला व्हाईसरॉय म्हणून ओळखला जातो आणि शेवटचा गव्हर्नर जनरल. पुढे पहा. बंगालची फाळणी विरोधात बंगाल जनतेने कोणता दिवस दुखवटा दिन म्हणून पाळला होता? तर बंगालची फाळणी 1905 मध्ये झाली होती. कधी? 1905 मध्ये. ती कोणी केली होती? लॉर्ड कर्झन यांनी केली होती. कोणी? लॉर्ड कर्झन यांनी केली होती. आणि 1911 मध्ये पंचम जॉर्ज यांनी बंगालची फाळणी रद्द केलेली आहे. तर 16 ऑक्टोबर 1905 हा दिवस बंगालची फाळणी विरोधी म्हणजे काय दुखवटा दिवस किंवा काळा दिवस म्हणून पाळला होता. 16 ऑक्टोबर 1905. पुढे पहा. 28 नंबरचा प्रश्न. भारताच्या तिरंगी झेंड्याच्या मध्यभागी असलेल्या अशोक चक्रात एकूण किती आरे आहेत? तर भारताच्या तिरंगी झेंड्याच्या मध्यभागी असलेल्या अशोक चक्रामध्ये एकूण 24 आरे आहेत. इंग्लंडचे पंतप्रधान रिकाम जागा यांनी जातीय निवाडा इसवी सन 1932 मध्ये प्रसिद्ध केला होता. तर रॉमसे मॅकडोनाल्ड कोणी? रॉमसे मॅकडोनाल्ड यांनी जातीय निवाडा 1932 मध्ये जाहीर केला होता. सविनय कायदेभंग चळवळ केव्हा सुरू झाली? तर सविनय कायदेभंग 1930 मध्ये सविनय कायदेभंग चळवळ सुरू झालेली होती. पहिली गोलमेज परिषद कुठे भरली होती? तर पहिली गोलमेज परिषद इंग्लंडमधील लंडन या ठिकाणी भरली होती. एकूण 3 गोलमेज परिषदा झालेल्या आहेत आणि पहिली गोलमेज परिषद लंडन या ठिकाणी भरली आणि तिन्ही गोलमेज परिषदा ह्या लंडन या ठिकाणी झालेल्या आहेत. पुढे पहा. राष्ट्रीय सभेचे 1936 मध्ये पहिले ग्रामीण भागातील अधिवेशन कुठे भरले होते? तर हे 50वे अधिवेशन होते आणि हे फौजपूर या ठिकाणी भरले होते. याचे अध्यक्ष पंडित जवाहरलाल नेहरू होते आणि ठिकाण होतं जळगाव जिल्ह्यातील फैजपूर या ठिकाणी खेडेगावातलं पहिलं अधिवेशन होतं. पुढे पहा. महाराष्ट्रात खालीलपैकी मिठाचा सत्याग्रह कुठे झाला होता? तर वडाळा या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये मिठाचा सत्याग्रह झालेला होता. 1832 मध्ये भारतातील पहिली जनगणना कोणत्या व्हाईसरायच्या कारकिर्दीत झाली? तर लॉर्ड मियो यांच्या कारकिर्दीमध्ये ती झालेली आहे. आणि भारतामध्ये जनगणना प्रत्येक 10 वर्षांनी केली जाते. कोणत्या व्हाईसरायच्या कार्यकाळात उत्तर प्रदेश भारतातील ब्रिटिश साम्राज्यास जोडण्याचे कार्य केले? तर पहा. कोणत्या व्हाईसरायच्या कार्यकाळात उत्तर ब्रह्मदेश भारतातील ब्रिटिश साम्राज्यात जोडण्याचे कार्य केले? तर ते लॉर्ड डफरिन यांच्या काळामध्ये केलेले आणि भारतापासून हा ब्रह्मदेश 1935 मध्ये वेगळा झालेला आहे. कधी? 1935 मध्ये. पुढे पहा. कोणत्या व्हाईसरायच्या कार्यकाळात दक्षिण ब्रह्मदेश भारतातील ब्रिटिश साम्राज्यात जोडण्याचे कार्य केले? तर लॉर्ड डलहाउसी यांच्या काळामध्ये ते केलेलं आहे. भारतीय राज्यकारणातील पितामह असे कोणास म्हटले जाते? तर भारतीय राज्यकारणातील पितामह असे दादाभाई नौरोजी यांना म्हटले जाते. भारतीय राज्यकारणातील पितामह दादाभाई नौरोजी यांना म्हटले जाते. पाकिस्तान कल्पनेचा जनक कोण होता? तर सर मोहम्मद इक्बाल हा पाकिस्तान कल्पनेचा जनक होता. म्हणजे यांनी पाकिस्तान भारतापासून वेगळा व्हावा व पाकिस्तानला पाकिस्तान हे नाव कोणी सुचविलं? तर मोहम्मद इक्बाल हा पाकिस्तान कल्पनेचा जनक होता आणि रहमत अली चौधरी यांनी पाकिस्तानला पाकिस्तान हे नाव सुचविलेलं आहे. भारतीय राष्ट्रवादाला आध्यात्मिकतेचा आधार कोणी दिला? तर भारतीय राष्ट्रवादाला आध्यात्मिकतेचा आधार अरविंद घोष यांनी दिलेला आहे. भारतीय राष्ट्रवादाला आध्यात्मिकतेचा आधार कोणी दिला? तर अरविंद घोष यांनी दिलेला आहे. महत्त्वाचे प्रश्न आहेत. पुढे पहा. लोकमान्य टिळकांनी कोणते इंग्रजी वृत्तपत्र प्रकाशित केले होते? तर लोकमान्य टिळक यांनी कोणते इंग्रजी प्रकाशित केले होते? तर ते मराठा हे इंग्रजी वृत्तपत्र प्रकाशित केले होते. म्हणजे मराठा इंग्रजीमध्ये होतं तर केसरी हे मराठी भाषेमध्ये प्रसिद्ध होत होतं. कोणत्या वर्षीच्या कायद्याने ब्रह्मदेश भारतापासून वेगळा झाला? तर 1935च्या कायद्याने ब्रह्मदेश भारतापासून वेगळा झालेला आहे. 1857चा उठाव मुख्यत्वे करून खालीलपैकी कशासाठी झाले? तर पहा. स्वतःची संस्थाने टिकविण्यासाठी 1857चा उठाव झालेला होता.
सरदार वल्लभभाई पटेल यांनी कोणत्या सत्याग्रह केला? तर सरदार वल्लभभाई पटेल यांनी बारडोली सत्याग्रह केलेला आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांनी बारडोली सत्याग्रह केलेला आहे आणि हा 1929 मध्ये झालेला आहे. परदेशी मालावर बहिष्कार टाकण्याच्या सत्याग्रहास रिकाम जागा ट्रक खाली चिरडला जाऊन हुतात्मे पत्कारले. तर परदेशी मालावर बहिष्कार टाकण्यासाठी बाबू गेनू हा मुंबई येथील इंग्रजांचा जो काही ट्रक आहे त्या ट्रक खाली स्वतःचा आत्मबलिदान त्यांनी दिलं होतं. स्वराज्य पक्षाची स्थापना करण्यासाठी कोणी पुढाकार घेतला? तर स्वराज्य पक्षाची स्थापना करण्यासाठी मोतीलाल नेहरू व चित्तरंजन दास यांनी या ठिकाणी पुढाकार घेऊन 1923 मध्ये अलाहाबाद या ठिकाणी स्वराज्य पक्षाची स्थापना केली होती. खालीलपैकी कोणत्या सत्याग्रहाचे नेतृत्व महात्मा गांधी यांनी केले नाही? तर झेंडा सत्याग्रहाचे नेतृत्व महात्मा गांधी यांनी केले नाही. झेंडा सत्याग्रह नागपूर या ठिकाणी झाला होता. चंपारण्य सत्याग्रह 1917 मध्ये झाला, याचे नेतृत्व केलेलं आहे. आणि महात्मा गांधी यांनी भारतामध्ये पहिला सत्याग्रह चंपारण्य या ठिकाणी केलेला आहे. हा सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. पुढे पहा, क्रांतिसिंह नाना पाटील हे प्रसिद्ध रिकाम जागा होते. तर क्रांतिसिंह नाना पाटील हे प्रसिद्ध स्वातंत्र्य सैनिक होते. क्रांतिसिंह नाना पाटील हे प्रसिद्ध स्वातंत्र्य सैनिक होते आणि चलेजाव आंदोलनाच्या काळामध्ये यांनी पत्री सरकारची स्थापना सातारा या ठिकाणी केलेली आहे क्रांतिसिंह नाना पाटील यांनी. भारतीय स्त्रियांना राष्ट्रीय चळवळीच्या प्रवाहात आणण्याचे कार्य कोणी केले? तर भारतीय स्त्रियांना राष्ट्रीय चळवळीच्या प्रवाहात आणण्याचं कार्य महात्मा गांधी यांनी केलेलं आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर कोणास गुरु मानत होते? महत्त्वाचा प्रश्न आहे. तर स्वातंत्र्यवीर सावरकर जोसेफ मॅझिनी याला आपले गुरु मानत होते. स्वातंत्र्यवीर सावरकर जोसेफ मॅझिनी याला आपले गुरु मानत होते. 50 नंबरचा आणि या व्हिडिओमधला शेवटचा प्रश्न आहे. लॉर्ड कर्झनची तुलना कोणत्या मोगल सम्राटबरोबर केली जाते? तर लॉर्ड कर्झनची जी काही तुलना आहे ती औरंगजेबाबरोबर केली जाते आणि ती लोकमान्य टिळक यांनी केली होती. तर अशा प्रकारे आपण 50 क्वेश्चन पाहिले. बाकी जे काही उर्वरित 50 प्रश्न आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूचं घंटीचं बेल आयकॉन त्याला सुद्धा प्रेस करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला